हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. बघा, जर तुम्हाला नक्की भावी शिक्षक बनायचं आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, नक्कीच तुम्ही सेट, नेट, टेट, टीईटी, सीईटी यापैकी कोणत्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला खरंच जर भावी शिक्षक बनायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे. आणि मला या गोष्टीचा सांगण्यात खूप आनंद होत आहे की मी स्वतः सेट नेट क्वालिफाय आहे आणि मी स्वतःच्या अनुभवासहित तुम्हाला इथे शिकवणार आहे. तर नक्कीच तुम्हाला तुमचं यश नक्कीच मिळणार आहे याची मी श्युरिटी देत आहे. आपली सेट साठी बॅच सुद्धा आहे, तुम्ही बघाल 13 मार्च लास्ट डेट आहे, पटापट फॉर्म फिल करून घ्यायचे. सेट साठी आपली बॅच सुद्धा आहे, ज्यांना डिग्री कॉलेजच्या स्टुडंटला शिकवायचं आहे, ठीक आहे, ज्यांना डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांना डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, त्यांनी ही सेटची एक्झाम दिली तर ते अपियर होतात ॲज अ असिस्टंट प्रोफेसर, म्हणजे ते डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. सो नक्कीच तुम्हाला जर ही पदवी घ्यायची असेल आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल, एक शिक्षक बनायचं असेल, एक एक बोलतात ना एक 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 लेवल अपचा टीचर बनायचं असेल की डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे एक बोलतात ना एक खूप मोठं आणि एक लेवल अप असलेली पोझिशन आहे. सो नक्कीच यासाठी आपली बॅच आहे. बॅच मध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. आपल्या बॅच मध्ये 100% यशाची हमी दिली जाते, कारण इथे टीम पूर्ण एक्सपर्ट टीम आहे. तुम्ही माझंच उदाहरण इथे घेऊ शकाल, स्वतः क्वालिफाईड आहे सेट नेट आणि असे टीचर जर तुम्हाला शिकवायला असतील तर किती छान प्रकारे गायडन्स करून तुम्ही ते यश प्राप्त कराल. आपल्या बॅच मध्ये प्लॅन आमचा असणार आहे, मात्र यश तुमचं असणार आहे. सो संपूर्णपणे तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची पूर्ण एक्सपर्ट टीम करणार आहे. सो नक्कीच जेवढं होईल तेवढं या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, चला. सो आता सेट परीक्षा पास होणाऱ्या 10 अत्यंत प्रभावी टिप्स तुम्हाला मी देणार आहे. मॅडम काहीतरी टिप्स द्या हो. चला, जे प्रिपरेशन करत आहेत, जे 0 पासून सुरुवात करत आहेत, ज्यांनी थोडीफार तयारी केलेली आहे, ज्यांना काहीच येत नाही, हे संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. सो तुम्ही कशा प्रकारे यशापर्यंत पोहोचू शकता, सो त्यासाठी काही प्रभावी टिप्स मी इथे देणार आहे. ठीक आहे, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बघू शकतात आपली सेटची बॅच आहे, पेपर 1 ची पण आहे आणि पेपर 2 ची सुद्धा आहे. ठीक आहे, सो आता पेपर 1, आता सिलेबस पॅटर्नचा बघायला गेलात, सिलेबस आणि पॅटर्न जर तुम्ही बघायला गेलात तर पेपर 1 आहे तुमचं. ठीक आहे, पेपर 1 मध्ये बघायला गेलं तर 10 युनिट्स आहेत. ठीक आहे, आणि पेपर 2 जर बघायला गेलात तुम्ही तर याच्यामध्ये सुद्धा 10 युनिट्स आहे. आता पेपर 2 हा आहे, हा तुमचं स्पेशली तुमचं सब्जेक्ट वर असेल, जो सब्जेक्ट तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस तुम्ही ठेवलेलं. फॉर एक्झाम्पल पोस्ट ग्रॅज्युएशन समजा तुमचं हिस्ट्री मधून झालं असेल, इतिहास या विषयामधून, तर तुम्ही कोणत्या सब्जेक्ट साठी शिकवणार, कोणत्या सब्जेक्ट साठी ऍप्लिकेबल आहे, हिस्ट्रीसाठी. जो पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल तो सब्जेक्ट साठी ऍप्लिकेबल असेल आणि पेपर 2 हा तुमचा हिस्ट्री या विषयावरच असेल. ठीक आहे, पेपर 1 हा याच्यामध्ये 50 क्वेश्चन असतात, 100 मार्क्स साठी असतात. किती? 100 मार्क्स. ठीक आहे, आणि इथे पेपर 2 मध्ये तुम्ही इथे बघाल, इथे 100 क्वेश्चन असतात 200 मार्कासाठी. ठीक आहे, म्हणजे एकूण तुमचा 300 मार्काचा पेपर असतो 3 तासामध्ये. आणि पेपर उमॅरेज शीट असतो, ऑफलाईन असतो. उमॅरेज शीट एक पेज दिलं जातं, त्याच्यावर असतो ऑफलाईन. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुमचा पेपर असतो, पेपर पॅटर्न असतो. ठीक आहे, सिलेबस 10 युनिट 10 युनिट. ठीक आहे, याच्यामध्ये जास्त स्कोरिंग जर तुम्हाला करायचं असेल तेही सांगते, पेपर 1 हा तुमचा जास्त स्कोरिंग असणार आहे, कारण की पेपर 2 कसं खूप थेअरी वगैरे आहे, खूप साऱ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयात तुम्ही गेलेला आहे आणि बॅचलर डिग्री, सो जर तुम्ही बॅचलर डिग्री पण तुमची हिस्ट्री मधून झालेली असेल सेम त्याच विषयामधून, तर तुम्हाला बॅचलर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन चांगलं नॉलेज असेल, त्यामुळे तुमचं सब्जेक्ट नॉलेज खूप चांगलं असेल. ठीक आहे, बट जास्त स्कोरिंग हा पेपर 1 असतो. ठीक आहे, पेपर 2 हा म्हणजे बोलतात ना एक खूप विद्यार्थी कन्फ्युज होतात. ठीक आहे, आता पेपर 2 तर हा तुमच्या सब्जेक्ट वर आहे, जो तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे ते सब्जेक्ट. कोणकोणत्या सब्जेक्ट मध्ये आपण ऍप्लिकेबल आहोत, कोणकोणते सब्जेक्ट असणारे विद्यार्थी सेट साठी फॉर्म फिल करू शकतात, त्याची व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, आता पेपर 1 जो आहे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे. पेपर 1 जर तुम्ही बघणार तो सगळ्यांसाठी कॉमन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकाल काय काय आहे. अध्यापन विषय दृष्टिकोन आहे, संशोधन विषय दृष्टिकोन आहे, उतारे व त्यावर आधारित प्रश्न, संदेशवहन, अंकगणिते, युक्तिवाद, मानसिक क्षमता, तर्कशास्त्र, युक्तिवाद, मानसिक क्षमता,
आकडेवारी विश्लेषण, माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान, जनता विकास व पर्यावरण, उच्च शिक्षण प्रणाली. ठीक आहे. सो एकूण तुम्ही बघा प्रत्येकाचे 5-5 प्रश्न येतील, 50 प्रश्न असतील. ठीक आहे. गुण 10 म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी आहे, एकूण 100 गुण तुम्हाला असतील. सो हे काय आहे, हा पेपर 1 चा सिलेबस आहे. कसलं? पेपर 1 चा. ठीक आहे. पेपर 2 चा मी ते नाही सांगू शकत की पेपर 2 हे तुमच्या विषयावर आहे. आता पेपर 2 चा मराठीचा काय असणार, इंग्लिशचा काय असणार आहे, हिस्ट्रीचा काय असणार आहे, जिओग्राफीचा काय असणार आहे, हे एक एक विषय घेऊन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जेणेकरून संपूर्ण जे काही ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन हिस्ट्री मधून झालं असेल त्यांना ती माहिती भेटेल, ज्यांचं मराठी मधून झाले त्यांना ती माहिती मिळेल. ठीक आहे. सो नक्कीच त्या पेपर 2 चा प्रत्येकाचा सब्जेक्ट वाईज मी एक एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे. सो पेपर 1 मध्ये हा सिलेबस आहे, पेपर 2 हा तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याच्यातून झालेला आहे त्यावर असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. याचं सुद्धा डिटेल सिलेबस मी नंतर घेऊन येणार आहे. ठीक आहे. बघा, पेपर पॅटर्न ओळखायचे तुम्हाला, पेपर पॅटर्न सिलेबस तुम्हाला नीट जाणून घ्यायचे. ते जाणून घेतल्यानंतर तुमचं दुसरं काय असणार आहे, स्टडी प्लॅनिंग. एक तुमचं व्यवस्थितपणे स्टडी प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगितले पेपर 1 हा जास्त स्कोरिंग आहे, तर त्याला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. आणि पेपर 2 हा तुमच्या सब्जेक्ट वाईज असणार, जो तुमचा सब्जेक्ट वाईज असेल तो असेल, जो तुमचा सब्जेक्ट असेल पीजीला, जो तुमचा पीजीला सब्जेक्ट असेल ना त्याच्यावर असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये जास्त मार्क आहेत, याच्यामध्ये कमी मार्क आहेत, पण जास्त स्कोरिंग बघायला गेलं तर पेपर 1 आहे. ठीक आहे. सो पेपर 1 ला मी म्हणेन रोज तुम्ही जरी 2 तास दिले आणि पेपर 2 ला रोज जरी 3 तास दिले तरी तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. 5 तासाचा जरी तुम्ही रोज अभ्यास केला, तर जून मध्ये एक्झाम आहे म्हटलं तर थोडं तुम्हाला इथे वेळ, जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही वाढवू पण शकता. ठीक आहे. तुमची एक्झाम कधी असणार आहे, तर जून मध्ये तुमची एक्झाम असणार आहे. कधी? तर जून मध्ये एक्झाम असणार आहे. मार्च आहे, एप्रिल, मे, जून, 3 महिने रोज तुम्ही 5 तास स्वतःला अभ्यास, म्हणजे हा सेल्फ स्टडी बोलत आहे. हा सेल्फ स्टडी. जर तुम्ही आपली बॅच जॉईन केले तर बॅचचे लेक्चर वगैरे अटेंड केल्याच्या व्यतिरिक्त सेल्फ स्टडी आहे, बॅच आहे. बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार. पेपर 1 चे 10 युनिट, पेपर 2 चे 10 युनिट, याचा थेअरी पार्ट सगळ्यात महत्वाचा खूप करणं फार गरजेचं आहे. पेपर 1 चे खूप स्कोरिंग वगैरे आहे. सो नक्की आपली बॅच आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर ओल्ड पेपर, येस, ओल्ड पेपर सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला कंटेंट तर करणं गरजेचंच आहे, त्याच्यासोबत PYQs आहे, जे ओल्ड पेपर आहे ते सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन 101% करा, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. कारण की PYQ हे तुम्हाला बोलतात ना, खूप सारे प्रश्न कधी कधी रिपीट सुद्धा होतात. आणि मोस्टली काय होतं, पेपर 2 मध्ये, मोस्टली पेपर 2 मध्ये काय असतं, जे ऑप्शन जे असतात ना, ऑप्शन, त्या ऑप्शन वर एखादा प्रश्न विचारला जातो. समजा पेपर 2, समजा तुमचा इंग्लिश लिटरेचर हा असेल, त्याच्यामध्ये शेक्सपियर वर एखादा प्रश्न विचारला असेल आणि जर ऑप्शन मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, ठीक आहे, 4 तुम्हाला ऑप्शन दिले, तर त्या जॉर्ज बद्दल दिलेलं असेल, या एखाद्या दुसऱ्या शेक्सपियर बद्दलच दिलेलं असेल, या दुसऱ्या एखाद्या रायटर बद्दल दिलेलं असेल, तर नक्कीच तुम्हाला वर्ड्सवर्थ बद्दल दिलेलं असेल तर त्यांच्याबद्दल एखादा शब्द प्रश्न रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. सो ऑप्शनवर मी म्हणेन, ऑप्शनवर जास्त फोकस द्या. ऑप्शन तुम्हाला, ऑप्शनचं व्यवस्थितपणे तुम्हाला अनालाइज करायचं आहे, तरच तुम्ही बोलू शकतात की आम्ही ओल्ड पेपर छान प्रकारे सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात बुक नोट्स. ठीक आहे. बुकचे नोट्स तुम्हाला व्यवस्थितपणे फॉलो करायचे, पेपर 1 चे सुद्धा आणि पेपर 2 चे सुद्धा. हे बुक नोट्स संपूर्ण आपल्या बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार. अगेन बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे, ठीक आहे, या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे. पेपर 1 आणि पेपर 2 याचे बुकचे अगदी व्यवस्थितपणे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार. ठीक आहे. सो जेवढं होईल त्या नोट्सचा सुद्धा तुम्हाला फायदा करून घ्यायचे, नोट्स काढायचे आहेत. प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. अनटिल अँड अनलेस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्या परफेक्शन साठी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस ही फक्त एकावर नाही करायची. मॅडमनी सांगितलंय की नाही पेपर 1 खूप स्कोरिंग आहे तर त्याच्यावरच करा, असं नाही, तर पेपर 2 वर सुद्धा तुम्हाला करायचे. हा सब्जेक्ट सुद्धा आहे स्कोरिंग चांगल्या प्रकारे, तुमची सब्जेक्टवर चांगली कमांड असेल तर छान प्रकारे होऊ शकतो. कारण की हा तुमचा 200 मार्काचा आहे आणि हा तुमचा 100 मार्काचा आहे, 300 मार्काचा आहे. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, एक्झाम हॉल टाइम मॅनेजमेंट. येस,
खूप विद्यार्थी 5-5, 6-6 तास अभ्यास करतात, पण ते एक्झामला बसल्यानंतरचं प्रिपरेशन कसं करायचं हे त्यांना माहित नाहीये. ठीक आहे. बट एक्झाम हॉल मॅनेजमेंट सुद्धा असणं गरजेचं आहे. 3 तासाचा तुमचा पेपर असणार आहे. या 3 तासामध्ये पेपर 1 कसं मॅनेज करायचं, पेपर 2 कसं मॅनेज करायचं ते सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. पेपर 1, पेपर 2. ठीक आहे. पहिलं मी तर म्हणेन एक्झाम हॉल टाइम मॅनेजमेंट बघायला गेलं तर पहिलं पेपर 1 फटाफट सॉल्व्ह करून घ्यायचं आणि मग तुम्हाला पेपर 2 करायला घ्यायचं. टाइम मॅनेजमेंट असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. 1 तासामध्ये पेपर 1, 2 तासामध्ये पेपर 2 याच्यामध्ये मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. पेपर 2 ची सुद्धा मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो त्यानुसार तुमच्या प्रॅक्टिसचं स्पीड वाढवायचे. टेस्ट पेपर, येस, आपल्या बॅचमध्ये टेस्ट सिरीज घेतल्या जातात. ठीक आहे. जे की संपूर्ण बेस्ड ऑन असते सेट या एक्झामवर. ठीक आहे. सो ते तुम्ही अटेंड करू शकतात. खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल करा तुम्ही. आपलं टेस्ट पेपर, टेस्ट सिरीज सगळं काय आहे, नोट सर्व काय अवेलेबल आहेत आपल्या बॅच मध्ये. सो ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे. पेपर 1 ची सब्जेक्ट वाईज तुमचं जे असेल त्याची सुद्धा तयारी केली जाईल. बघा, टेस्ट सिरीज आहे, नोट्स आहे, सर्व पेपर पॅटर्न नुसार तुम्हाला दिलं जाणार. ठीक आहे. बेसिक पासून तयारी केली जाणार आणि 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार. आता मॅडम 100% पहिल्याच प्रयत्नात यश का मिळणार? कारण की आतापर्यंत आपल्या बॅचचा रेकॉर्ड आहे की जे विद्यार्थी बॅच जॉईन केले त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. बघा, पेपर 1 ची पण परिपूर्ण तयारी आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांच्या पूर्ण कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत आणि इथे सगळी एक्सपर्ट टीम आहे. मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड असलेली टीचर आहे जी तुम्हाला सेट क्वालिफाय करून देणार आहे. सो नक्कीच आमचं प्लॅन असणार आहे, पण यश तुमचं असणार आहे. त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. बॅचचा नंबर आहे 8010457760. या नंबरवर कॉल करा, ऍडमिशन घ्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच आता जागतिक महिला दिन येणार आहे. या महिला दिनानिमित्त तुम्हाला बेस्ट टू बेस्ट ऑफर आहे. कोणतीही बॅच फक्त 2000 मध्ये आहे. सो कोणतीही बॅच असू दे तुम्ही 2000 मध्ये घेऊ शकतात. 12 महिने याचा फायदा घेऊ शकतात. सो तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्ही इथे इन्व्हेस्ट करून थोडं तुम्हाला स्वतःला बेनिफिट करून घेऊ शकतात आणि सरकारी नोकरीला लागू शकतात. ठीक आहे. सो नक्कीच 2000 मध्ये कोणतीही बॅच घेऊ शकतात. 12 महिने याचं बेनिफिट आहे. सो नक्कीच तुम्हाला जर एक भावी शिक्षक बनायचं असेल तर टीचर्स फॅक्टरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला दणक्यात शेअर अँड लाईक करायचं आहे. ठीक आहे. चला, सो वेळ वाया न घालवता इथे थांबत आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.